हाय नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अचानक भयानक ब्लॉगमध्ये भाग दुसऱ्यामध्ये. आपण आलेलो आहे आज वाकवली आणि प्लॅन आहे आपला जायचा खेड शहरात जायचं आहे. आंबे कलेक्ट करायचे, हापूस आंबे घ्यायला जायचं. एक ओळखीचं आहे वेंडर, तर ते तिथून आंबे कलेक्ट करूया. नंतर आपल्या भावाने नवीन घर घेतलेलं आहे दापोलीमध्ये. म्हणजे आज खेड आणि दापोलीचा दौरा असणार आहे. चला अभी मजा आएगा ना भिड़ो. आपण सुरू करूया प्रवास. मित्रांनो, आपण पोहोचलेला नाश्ता करायला. पहिला पोटपूजा करूया. आपण आलो खेडच्या जवळ दीप्ती हॉटेल आहे ना. हे दीप्ती हॉटेल आहे. हे परत साहेब आले. मॅडम गेल्या पण आतमध्ये. नाश्तामध्ये काय आहे बघूया. बऱ्यापैकी गर्दी आहे इकडे बघा. अनिकेतचा चष्मा तुम्हाला आवडला का ते कमेंट करून सांगा. अनिकेतने चष्मा घेतला नवीन. चष्मा म्हणजे गॉगल आहे. गजब बेइज्जती है. आणि काय कसं दिसतात डोळे बघ. डोळे बघ. 3 प्लेट भुर्जी पाव, 1 प्लेट वडे. पाव कशाला मागवले. वडा बोललेली मला तुमच्या समोरच ऑर्डर. आपले वडे आलेले आहेत. वडा तर मला लागतोच. वडा गावी आलो नाही वडा नाही खाल्ला असं झालंच नाही पाहिजे. वड्याचा अपमान आहे तो. पाव एक्स्ट्रा ठेवून द्या, जर भुर्जी सोबत लागलं तर. का नाही ये ना वडे खायची नवीन पद्धत आहे वाटतं याच्याकडे. मास्टर शेफ चालू आहे आता. सगळे टेस्ट करून सांगतायत कसे वडे. भाडी पावाला आलाय. मस्त आहे. सेम माझ्या मस्त टेस्ट. ओके, आता काय मागवलं आपण. भुर्जी पाव, त्याला वेळ लागेल जरा, 5 मिनिट जाते. ऑमलेट आलेलं आहे. असतंय बघायचं. आणि याने भुर्जी मागवलेली आहे. मला नको आहे, मला एवढे पाव नको आहेत. गावचं ऑमलेट म्हणजे 3 पाव आलेलं बघा. आणखी भुर्जी आलेली आहे. लिंबू हवा होता ना. मस्त अबो लिंबू आणलाय. लिंबू पिऊच आली. संतोषने रेकमेंडेड केलं आम्हाला. बघूया कसं लागतं. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? छान आहे ओव्हरऑल टेस्ट. इथे आता एक चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट माहीत नाही. इथे एका भुर्जीबरोबर किंवा ऑमलेटबरोबर 3 पाव देतात. 2 पाव नाही, 3 पाव देतात. पण एकाला कोणाला एकदमच भूक लागली असेल तर ठीक आहे ना. दोघांमध्ये ठीक आहे. दोघांना ठीक आहे. इकडचं प्लॅन झालेलं आहे आता नाश्ता. आता नेक्स्ट प्लॅन आहे आपला. सायली कुठे जायचं आहे. नेक्स्ट प्लॅन आता खेडला आपण थोडं. तू गाडी चालवतेस. मला वाटलं गाडी चालवते का. खेडमध्ये जाऊन आंबे घेऊया आता. मित्रांनो, आपण पोचलेलो आता खेडमध्ये. आणि हे बघा, इथे असे आंब्याचे व्यापारी आहेत पूर्ण. आंबे बघा इकडे सगळे आंबे बघा. हा 2600 रुपये शेकडा आहे. आंब्याची साईज बघा. आणि इथे गर्दी बघा की. आता आपला वेंडर आहे तो अजून फोन नाही उचलत आहे. फोन झालेला आहे ऑलरेडी. त्यांचं बघा काय झालं इथे. चम्मच गोला खात आहेत. हां, चांगलं आहे. आपल्याला वेंडर
भेटला आपल्याला वेंडर कोण आहे हेच आहेत? तो घरी गेलाय. काला खट्टा आहे हा ना सही 20 म्हणजे काय नाही आपल्याला वेंडर भेटलेले आहे तिकडे बहुतेक हेच आहेत. जरा बोला नाही घेऊन घे. हा दादा दाखवलंय त्याने टेस्टला किती हा घेत आहे मी 2200 सांगितलं दोन्ही देईल. आता आम्ही खाल्ला तो ह्याच्यामधला आहे. ह्याच्यातलंच आहे पण ती टेस्ट बारीक मधली आहे म्हणजे ह्याच्यातलं संपलाय आंबा तेचलंच आहे. ओके हे बघा आम्ही आंबा घेतलेला आहे. मी करते तुला घरात फोन करते 5 मिनिटांनी. 2700 रुपये शेकडा. बघूया आता आंबे चांगलेच वाटतात मोठ्या फळ आहे. मला एक कॉल केला का आपण हां बॉक्स मध्ये नाही घेऊ शकत. ते बॉक्स नाही चांगला आहे पण आंबाच नाही. आंबा नाही एवढाच आहे माझ्याकडे आंबाच नाही. हे बघा तसं मी ड्रायव्हरचं जास्त आंबे आणायचे तर खाली 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 नाही आपटेल आंबा. आंबे घेतलेले आहेत आपण. दुमडा झाला असतं दुमडा. नको नको तुमचं झाड आहे नाही बा झाडं नाही कोणाची आम्ही विकत घेतो. आणि हे बघा आंबेवाले बघा आमचे या आंबेवाल्या मॅडम आहेत हा. बर्फाचा गोळा खात आहेत. गुण डबल आहे ना. हळूहळू आपटू नका आता माझे हे खेडचं नाका आहे. हां आम्ही 3 बत्ती नाक्याला आलो. हा आपल्या घरी गेला. हे सगळे आंब्याचे व्यापारी आहेत तिकडे बसलेले. आता आमच्या ओळखीचे आहेत म्हणून आम्ही हे केलं. अरे खराब होतील ना बाकी काय नाही तोंडाला लागू दे. कसं वाटतं बघा घाम बघा घामाचा आंबा. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. हे बघा आपला आंबा पॅक झालेला आहे गरम झालेला आहे. साहेब गाडी फिरवून आणूया आपण आता. 2700 रुपये शेकड्याला आंबा पडला आहे आपल्याला. बघूया फर्स्ट टाईम मी खेड्यातून घेतो आहे. फर्स्ट टाईम आपण आंबा मार्केटमधून घेतलेलं आहे. हे तर आपण ओळखीच्या याच्यामधूनच घेतो मधून. 4 बॉक्स करूया बारीक बारीक. आणि आपण आता निघालेलो आहे. कसा वाटला आंबा? खूप मस्त आहे चांगला आहे. सही आहे. आपल्याला स्पेशलिस्ट माणसाला विचारते साईज प्रमाणे मस्त आहे मोठी साईज कसं आहे. नाही आंबा छान आहे. छान आहे ना. मोठी साईज ओके. आणि चलो भाई आता आंबा घेऊन झालेला आहे. मँगो खाने के अजून 2 वर्ष जातील ना दादा आपल्याला 2 ते 3 वर्ष जातील. आपला आंबा आपण आंबे लावलेले आहेत पण त्याचं पीक यायला 2 वर्ष लागतील अजून. पुढच्या वर्षी काजू येईल तोपर्यंत आपला. मार्केटमधला आंबा खाऊया. पुढच्या वर्षी आपला काजू लागेल. येस मोबाईल दे दादा जरा. पुढच्या वर्षी काजू लागेल. मोबाईल इचेटच आहे. मित्रांनो आपण वरती आलेले आहोत. माझ्या भावाने जे नवीन घर घेतले ते तुम्हाला दाखवतो. 4थ्या माळ्यावरती लिफ्ट बंद आहे त्यामुळे घर दाखवतो तुम्हाला. नवीन घर या. सुप्रिया संतोष पवार आणि संतोष सीताराम पवार हे आहे हॉल. भावाचं आपल्या हे तरीची पूजा झाली आणि हा आहे इकडून नजारा. वा दापोलीचा नजारा. आजूबाजूचा परिसर बघा. आणि इथे आहे फॅन आणि याच्यानंतर आहे आपलं किचन. किचनला पण 2 विंडोज आहेत आणि विंडोमधून पण खूप छान हवा येते. आणि इथे आहे वॉश बेसिन. इथे आहे टॉयलेट. हे आहे बाथरूम. इथे आहे बाथरूम आणि शॉवर थंडा थंडा. आणि हे आहे आपलं बेडरूम. असं आहे आपलं बेडरूम जागा होईल. आणि हे आपलं बाल्कनीमध्ये हे नजारा बघा. हे बघ तो टेरेसच केला. आपल्या भावाचं घर बघा
मला खूप आवडलं घर. तुम्ही कुठे चाललाय? टेरेसवरती. कसं वाटलं तुला भावाचं आपलं घर? मस्त वाटलंय. एक नंबर. एक नंबर. तुझी कंबर आणि तुझा फ्लॅट नंबर. खूप छान आहे घर. आता आपण घरी चाललेलो आहोत. आपण ब्लॉगला हवेशीर फ्लाईट आहे. फ्लॅट तर अशा प्रकारे आपला आजचा छोटासा ब्लॉग संपलेला आहे. ब्लॉगचा एंड करूया. सगळेजण बघ कसे आहेत. हे बाय करताय का ब्लॉगला? आंबे घेऊन झालेले आपण. आंबे घेतले. भावाचा फ्लॅट बघितला. दापोलीतला नवीन कोरा करकरीत फ्लॅट बघितलेला आहे. आणि आता आपण घरी जाऊया. घरी वडे आणि चिकन सांगितलेलं आहे मम्मीला. मम्मी करेल. आपण फक्त जाऊन जेवायचं आहे. संध्याकाळी आपण बॅक टू मुंबई. तर कसा वाटला ब्लॉग तुम्ही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू. तुर्तास घेतो आहे छोटासा ब्रेक. टाटा, बाय बाय.